काळजी घ्या. हा, आईची पण काळजी घ्या. येतो. काय मला किती वाट बघायची तुझी. दे हे बॅग दे. सुटलो मी वाट बघून बघून. तरी तुला सांगितलं होतं निघताना फोन कर म्हणून. अरे मोबाईल रेंज कुठे आहे फोन करायला. रत्नागिरीतनं बाहेर पडलो तेव्हा कुठे फोन लागला म्हणून म्हटलं तुला इकडे येऊन थांब म्हणून. हा चल आता. गेलं बसलास काय. हा चल. विकास विकास चालू आहे बाबा. कसला विकास. चालायला रस्ते नाही त्याच्यावरून आपण गाड्या चालवतोय. विकास म्हटल्यावर थोडा त्रास व्हायचा. चल थँक्यू. मग दुपारचा काय प्लॅन. प्लॅन बिन काय आत्ताच प्रवास करून आलो रे. पाठ आणि कंबर एवढी दुखते ना जरा आराम करायचं म्हणतोय. काय मिळाला मुंबईकर तुम्ही जो पिचपिचित. अरे 2-4 दिवस झाले प्लॅन करतोय मी. हे तुझं असं. ठीक आहे तू फोन कर मग बघूया आपण काय करायचं ते. हा बाबा आता या खेपेला तुझं मी काय पण ऐकणार नाही. हा यावर्षी तुझा हात पिवलं करायचं म्हणजे करायचं. मी 2 पोरी पण बघून ठेवलेत. त्या पण तयार आहेत लग्नाला. काय र
तुला पोरी बघायला काय जड होतं काय? आहे तू उगाच लग्नाला घाई करू नका. आणि तू काय बाय त्या पोरीनं सांगून लग्नाला तयार पण करू नको. अगं कोण देणार आहे पोरगी मला? माझ्याकडे फिक्स नोकरी पण नाही. काय नाही, सगळं चांगलं होईल. अरे तू मुंबईला नोकरी करतोस, आता खोली पण बघतोयस, आणि इकडं आपलं गावाकडे मोठं घर हाय. कुठली पोरगी आहे ही? ती मी सोमनगावची बघितले. त्यांना पण सगळं ठाऊक आहे. ती तयार आहेत लग्नाला. हे आहे तुला पोरगी म्हणजे काय बावली वाटली काय? तिची पण काहीतरी स्वप्न असणारच ना. माझी पण काहीतरी स्वप्न आहेत. आम्हाला दोघांना एकत्र संसार करायचा आहे आणि त्यासाठी नियोजन पाहिजे. होय. कसलं? पैशाचं, आयुष्याचं, जगण्याचं. आणि मगच लग्न करणार ना. तुम्हाला काही सगळं भांड्यांसारखं वाटतंय काय? अगं त्या पोरीच्या आयुष्याचा विचार कर जरा. तर अगदीच असा काय भरपूर संसार केलास नाही तू, आणि आम्हाला सांगतोयस? अरे आम्ही पण 40 वर्ष संसार केलेला. होय तर. पण लग्नाच्या आधी मी एकमेकांना बघितलेलं पण नव्हतं आणि बघत पण नाहीत. पण नंतर एकमेकांना समजून घ्यायचं, एकमेकांची स्वप्न वाटून घ्यायची, त्याला संसार म्हणतात. काय र, तू आयुष्यभर असाच राहणार आहेस काय? असाच कुवारा? होय, असाच राहणार आहे मी. लग्नच करणार नाही मी. नुसती किरकिर लावली लग्नाची मागे. कुठली तरी गरीब घरातली कमी शिकलेली पोरगी बघायची आणि गळ्यात मारायची आणि वाटोळा करून टाकायचं तिच्या आयुष्याचं. ते आपली किरकिर किरकिर किरकिर. आता लग्न कर, उद्या लग्न कर. मी आला जो शेखर. साधारण कदा तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेले. काय झालंय काय? अरे काय गियत नाही तोपर्यंत घरी हे काम करायचंय, ते काम करायचंय. जो जीव नकोसा करून टाकला नाही. म्हणजे ते आईस पाटी लागली आहे, लगीन कर लगीन कर. अरे मग कर की लग्न. एवढा पैसा कमवतोस, काय झालं लगीन केलंस तर? होय तर. तू मोठा सांग ना. तू काय गुडघ्याला वाशिंग बांधून आहेस? अरे पण तुझ्या आईशी बापसाकडे बघ. हा, आता वय झालं त्यांचं. कर की लगीन. होय तर. लगीन करल्याशिवाय दुसरे कामच नाहीत ना. किती काय काय करायचं तुला काय सांगू आता. मोठे मुंबई काय कसली कामं काढला बाय. इथं माझं काय होतंय माझं मला माहिती. यो बावा, त्या सावरीपर्यंत आपली जमीन आहे. इकडल्या बाजूला गडगा घातलेला आहे, ती कर्दीची झाली आहे तिथपर्यंत. बाकी या बाजूला तू बघितलेलाच आहेस, तर तुला सगळा माहितीच आहे. हा ठीक आहे. आता काय गडगा घातलेला दिसतोय, त्यात काय समजण्यासारखं एवढं. तुला त्याची किंमत नाही कळणार कधी बाबा. तुला काय वाटतं, वाईट जरा गडगा सरकवला तर काय होतंय, त्यात एवढा काय रागवायचा. पण उन्हातानात काम करून ह्या जमिनी साऱ्या भ्यागा जेव्हा अंगाला पडल्या ना, तेव्हाही कुठं जमीन जाऊन विकत घेऊ शकलो. समजला? आजान कुडाचं घर बांधला नव्हता, मी त्यावर भिंती चढविल्या, कौलं चढवली. उद्या तू म्हणशीलच म्हाताऱ्यानं काय करून ठेवला नाही, म्हणून तुला सांगितला.
चालला. जमीन जुमला कायच नव्हता आपला. फाडीवर काम करून पैरी जाण राब राब राबून ही एवढी जमीन घेतलेली आहे. तू हा जपावस म्हणून दाखवतो हो भाऊ तुला. बाबा असं का बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्हाला काही होणार नाहीये. अहो तुम्ही आहात ना, मग हळूहळू करेन ना मी सगळं. करू ना आपण. बस व्हायच. तुला वाटत असेल की तू आल्यावर बापूस कटकट करतो म्हणून. सगळं दुरुस्तीचं सांगतो, गाडगा घालाय सांगतो, पण काय करणार बाबा, रीतच तशी आहे. प्रत्येक जण आपल्याला झेपल तेवढं करतो आणि आपलं हात टेकलं की आपली सगळी स्वप्न आपल्या पोरांच्या डोळ्यात बघतो. माझे तरी किती दिवस राहिलेत. मी गेल्यावर तू तुझी स्वप्न बघायला मोकला. बाबा मला हेच कळत नाही, आई वडील आपली स्वप्न मुलांवर का लादतात आणि तीच स्वप्न पुरी करून घ्यायला पोरांना जन्म देतात का? त्यांची स्वतःची अशी काही स्वप्न नाही?